जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उल्हासनगरच्या मराठा विभागात दिवाळीत घेण्यात आलेल्या किल्ला बनवा स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा आज दत्तात्रय व्यायामशाळेत संपन्न झाले। यावेळी 175 विद्यार्थी सहभागी झाले होते। मागील 5 वर्षापासून मनसेचे सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आयोजित केली जाते। यंदाही 175 विद्यार्थी सहभागी होऊन विविध महाराजांचे किल्ले साकारले होते। यात पहिलं पारितोषिक हा जय भवानी मित्रमंडळाला देण्यात आलं। तसेच किल्ल्यांची उत्कृष्ट माहिती देणाऱ्या मंडळाला देखील सन्मानित करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी तसेच महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, भाषा संवर्धन व्हावी यासाठी अशा स्पर्धा आयोजित करत असल्याचं सचिन कदम यांनी सांगितलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सलग 5 वर्ष आम्ही इथे मराठा विभागामध्ये किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित केलेली करत आहोत। आम्ही दरवर्षी यांना माती अवेलेबल करून देतो आणि किल्लेही हे विद्यार्थी जे आहेत खूप चांगल्या प्रकारे बनवतात। म्हणजे दरवर्षी 35-40 ह्या वर्षी जवळपास 32 किल्ले आमच्या मराठा विभागामध्ये बनले। आमच्या इकडच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगले आणि सुंदर किल्ले बनवले आहेत, तर त्यांचा एक गुणगौरव करावा। त्यांनी जे किल्ले बनवले त्या किल्ल्यांचा एक सन्मान, त्यांनी जो म्हणजे कलाकृती सादर केली आहे त्यांना आम्ही पारितोषिक देऊन इथे गौरवतो। किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये 32 ग्रुपनी म्हणजे 32 किल्ले आमच्या मराठा विभागात बनवलेले होते। याच्यात 32 ग्रुपला आम्ही ट्रॉफ्या दिल्या आणि प्रत्येक ग्रुपमध्ये कुठले 5 कुठे 8 असे जवळपास आम्ही म्हणजे 175 ट्रॉफ्या प्रत्येकाला दिल्या। 175 विद्यार्थ्यांनी या किल्ले स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।